विधान भवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना दणका। कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढला। कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद। कोकाटेंकडून काढलेल्या कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणेंकडे। शेतकऱ्यांच्या मुलाला कृषी खातं मिळालं याचा आनंद, भरणेंची प्रतिक्रिया। यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही। दौंडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। दौंडमध्ये निघाला हिंदू जनाक्रोश मोर्चा। नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री लावणार उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती। विकास कामांचीही करणार पाहणी। पालिकेच्या तयारीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंसोबत बैठक। निवडणुकीआधी मनसेकडून विभागनिहाय चाचपणी। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। रेव पार्टी प्रकरणी अटकेमध्ये असलेले प्रांजल खेवलकर आज जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता। रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न। राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही जोर। महादेव मुंडेंच्या गुन्हेगारांना पकडावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांची आज बैठक। कित्येक महिने उलटून सुद्धा गुन्हेगार मोकाटच। बीड पोलिसांचं मोठं अपयश। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात 3 शिक्षकांना अटक। आणखी काही शिक्षकांना अटकही होण्याची शक्यता। तर अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन। बीडमधील गुन्हेगारी संपेना। व्हिडिओ व्हायरल का केला म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राची बोटे छाटली। 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्रामध्ये 4 लग्नांमध्ये 1 बालविवाह लावण्यात महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा 9वा क्रमांक। केंद्र सरकारच्या 5व्या कुटुंब सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर। पत्नी समजून केले अंत्यसंस्कार, मात्र 11 दिवसांनी पत्नी पुन्हा दारात हजर। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातला उदगाव मधला अजब प्रकार। नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख चुकल्यानं हा गोंधळ। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर 2.5 कोटी रुपयांची चोरी। कोलकात्याला जाणाऱ्या ट्रकमधून 46 वॅक्सिनचे बॉक्स लंपास। बॉक्सची किंमत तब्बल 2,43,86,684 रुपये। माधुरी हत्यानीच्या तब्येतीबद्दल वनताराकडून व्हिडिओ पोस्ट करत माहिती। माधुरीच्या पायाला फ्रॅक्चर, दोनही गुडघ्यांवर वेदनादायक सूज। वनताराच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली ही माहिती। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यामध्ये अजित पवार यांच्याकडून अभिवादन। नागपूरच्या दीक्षाभूमी चौकातील पुतळ्याला फडणवीस यांच्याकडून अभिवादन। भंडाऱ्याच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटला। शेकडो एकर शेती पाण्याखाली। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फुटानं उघडले। आठवड्याभर सलग पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ। अनेक जिल्ह्यांची चिंता मिटली। अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स। 5 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। काही दिवसांपूर्वीच अंबानी यांच्या कंपन्यांवर पडल्या होत्या ईडीच्या धाडी। भारतीय वस्तूवर 7 ऑगस्टपासून अमेरिकन टॅरिफ लागणार। 25% कराचा ट्रम्प यांच्याकडून बोजा। शेअर मार्केटमध्ये सुद्धा मोठे चढ उतार दिसण्याची शक्यता। अमेरिकेचा पाकिस्तान सोबत मोठा तेल करार। अमेरिका पाकिस्तानमधील तेल साठ्यांचा विकास करणार। भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत विरुद्ध इंग्लंड 5वी निर्णायक कसोटी दिवसाअखेर भारत 6 बाद 204 धावांवर। करुण नायरचे नाबाद अर्धशतक। पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 64 षटकांचा खेळ।